नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विभागीय स्पर्धा परीक्षा अंतर्गत महिला व बालविकास अधिकारी गट ब राजपत्रित या पदाचं आयोगाकडून नोटिफिकेशन या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे। जे काही नोटिफिकेशन आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर बघा, आपल्यासाठी कॉमन सिलेबस वरती ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच आहे। कॉमन सिलेबस मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता या सिलेबस वरती सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती 2025 नावाने ही बॅच आहे। बघा, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि यामध्ये अनलिमिटेड वॉच टाइम आहे। फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आपण विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी 85 30 12 1002 या नंबरवरती तुम्ही संपर्क करून बॅच बद्दल अजूनही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि बॅच परचेस करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, काय आहे आयोगाचं नोटिफिकेशन लक्षात असू द्या। बलमोठं नाव आहे जे काय महिला बाल कल्याण विकास अधिकारी पदाचं, तर आपण याला शॉर्टकट मध्ये सीडीपीओ म्हणाय। सीडीपीओ ही नोटिफिकेशन याकरता जारी करण्यात आलेलं आहे की ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मधून ही आयोजित केलेली आहे। जी काय डिपार्टमेंटल कर्मचारी आहेत यांच्यासाठी या ठिकाणी हे पद या ठिकाणी हे आहे। याच्यामध्ये आपण महत्त्वाचं काय बघणार आहोत बघा, हे संवर्गाचं जे काय हे पदाचं नाव आहे तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा सांगतो। महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी। बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी राजपत्रित गट ब। बघा, संवर्ग आहे गट ब राजपत्रित। वेतन जे आहे ते वेतन S15 चे वेतन आहे 41,800 ते 13,200 ते 1,32,300 रुपयापर्यंतचं वेतन श्रेणी आहे। अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय। बघा, नियुक्तीचे ठिकाण महाराष्ट्रात कुठेही असणार आहे। बघा, त्यानंतर परीक्षेचे टप्पे आहेत। बघा, एक लेखी परीक्षा 400 गुण आणि मुलाखत 50 गुणांची होणार आहे। लेखी परीक्षा मुलाखतीमधून एकत्रित गुणांच्या आधारे तुमची निवड करण्यात येणार आहे। आता या पदाकरता जे काही पात्र आहेत बघा, ते पात्र कोण कोण आहेत ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया। बघा, जे काही पात्र केलेले विद्यार्थी आहेत ते पात्र म्हणजे कोण पात्र या ठिकाणी केलेलं आहे ते या ठिकाणी बघूया। बघा, महिला व बाल विकास विभागांतर्गत जे काही संवर्ग आहेत त्यामध्ये महिला व बाल विकास विभागातील जे काही संवर्ग आहेत त्यानुसार जिल्हा परिवीक्षा अधिकारी। बघा, जिल्हा परिवीक्षा अधिकारी, शासकीय निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गट क। बघा, महिला व बाल विकास विभागातील ही पदे पात्र आहेत। त्यानंतर परिवीक्षा अधिकारी, उपाधीक्षक, सहाय्यक निरीक्षक, प्रमाणित शाळा गट क, त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक गट क, त्यानंतर मुख्य सेविका गट क, त्यानंतर समुपदेशक गट ब अराजपत्रित, त्यानंतर संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित, त्यानंतर विधी सल्लागार गट ब अराजपत्रित। हे फक्त महिला व बाल विकास संवर्गातील जी काय पदे आहेत त्याच्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। त्यानंतर बघा, ग्रामविकास विभागातील काही महत्त्वाची पदे आहेत। त्यामध्ये जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी कृषी, जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी, त्यानंतर जिल्हा सेवा सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग, जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी सांख्यिकी, जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी पंचायत, जिल्हा तांत्रिक सेवा गट क समाज कल्याण परिवीक्षक, तसेच विपगत होणारा सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी हा संवर्ग आणि जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्य परिवीक्षक आणि विस्तार हे पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जो काय नमूद परिच्छेद दिलेला आहे तो या ठिकाणी बघा, हे झूम का होत नाही, हा बघा, उपरोक्त परिच्छेद 3 मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की परिच्छेद 3.1 मध्ये तक्त्यात पद धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या वर्षी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे, ज्या वर्षी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षाच्या 1 जानेवारी
रोजी तक्त्यातील पदावरील सलग 7 वर्ष, म्हणजे ही जी काही पदे आहेत, आता तुम्हाला जी काही सांगितलेली पदे आहेत, ही जी पदे आहेत याच्यामध्ये सलग 7 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. बघा, उपरोक्त परिच्छेद जो दिलेला आहे त्याच्यामध्ये 7 वर्षाचा जो काही कालावधी तो कसा गणनेत येणार आहे त्याच्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, नामनिर्देशनाद्वारे जर नियुक्त झालेला अधिकारी कर्मचारी असेल त्याच्यासाठी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून त्याचा कालावधी गणण्यात येईल. त्यानंतर पदोन्नतीने जर नियुक्त झालेले कर्मचारी असेल त्यासाठी नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून कालावधी गणण्यात येणार आहे. अनुकंप तत्वावरती जर कोणाची निवड झालेली असेल तर अशा कर्मचाऱ्यांसाठी, नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियुक्तीच्या दिनांकापासून त्याचा कालावधी गणण्यात येईल. आणि अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याची सेवा नियमित झालेल्या दिनांकापासूनच गणण्यात येणार आहे. बघा, त्यानंतर पुढचा पॉइंट आहे की तुमची नियमित किमान 7 वर्ष सेवा पूर्ण केल्याची गणना करत असताना परिवीक्षा अधिकारी व जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्या सहवर्गात केलेली सेवा एकत्रितरित्या विचारात घेण्यात येईल. त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय केला जाणार नाही. तुमची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, बघा, सगळ्यात महत्त्वाची निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया जी आहे ती लक्षात घ्या. जाहिरातीमध्ये अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केलेली म्हणून शिफारसीसाठी पात्र असणार नाही. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत गटभर राजपत्रित जी काही पदे आहेत आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत राजपत्रित पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जे काही नियम आहेत 2024 साली या ठिकाणी ते नियम आलेले आहेत, अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या कार्यान्वित नियमावली तरतुदी बाबत राबवण्यात येतील निवड प्रक्रियेनुसार. आता याच्यामध्ये जे काही शुल्क दिलेलं आहे ते शुल्क या ठिकाणी आपण बघूया. बघा, अमागाससाठी म्हणजे ओपन प्रवर्गासाठी 719 रुपये. बघा, ओपन प्रवर्गासाठी 719 रुपये आहे आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांगांसाठी 449 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. बघा, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, परीक्षा योजना कशी असेल, सगळ्यात महत्त्वाचं 2 पेपर होतील. बघा, 2 पेपरमध्ये, पहिल्या पेपरमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था. बघा, याचा जो काही दर्जा आहे ते मराठी 12वीचा दर्जा असेल, इंग्रजी पदवीचा आणि सामान्य पदवीचा असेल. त्यानंतर शासनाशी संबंधित निवडक कायद्याचा याचा जो काही दर्जा असेल तो विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले जे काही ज्ञान आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतील. त्यानंतर बघा, जो पेपर 1 आहे त्याच्यासाठी प्रश्न संख्या 100 आहे, गुण 200 आहेत. पेपर 2 साठी, पेपर 2 जो आहे तो पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आहे. जो पेपर आहे 2 तो त्याची प्रश्न संख्या 100 आहे आणि गुण 200 आहेत. आणि प्रत्येक पेपरसाठी 1-1 तासाचा वेळ आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील आणि मुलाखत 50 मार्काची होईल. सगळ्यात महत्त्वाचं 400 मार्काचा पेपर होईल आणि 50 मार्काची मुलाखत होईल. बघा, असं 450 मार्काचा हा पेपर होणार आहे आणि याच्यावरती तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम आहे तो सविस्तर या ठिकाणी आपण एकदा त्याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे आणि परीक्षा केंद्र जे आहे ते फक्त नवी मुंबई केंद्रावरतीच परीक्षा घेण्यात येणार आहे. लक्षात असू द्या. अंतिम निकाल जो आहे त्याच्यासाठी निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. 1/4 तुमचे गुण या ठिकाणी वजा केले जातील. अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन होतं. बाकीचे जे काही गोष्टी आहेत ते भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे, आउट ऑप्टिंग वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. आपण फॉर्म भरणे आणि परीक्षा देणे याच्याकरता हे नोटिफिकेशन या ठिकाणी आउट झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? जर आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना, जे कोणी कर्मचारी असतील त्यांना पाठवायला विसरू नका. बघा, हे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. लवकरच आपल्याला जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.